नमस्कार मित्रांनो, आम्ही आता गेलो होतो बाईकवरून आंबोलीला गायमुख म्हणून लोकेशन आहे. तिथून आल्यानंतर आम्ही एक अनुराधा म्हणून हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो आहे बघा. आणि तिथे आम्ही इथं थांबलोय छास पिण्यासाठी. तर इथे ते दादा आहेत, तर ते त्यांचं एक फणसाचं बिझनेस आहे आणि एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे गृहस्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि मला वाटतं की सर्वसामान्य जो माणूस आहे तो नोकरीनिमित्त किंवा नोकरी तर सध्या कुठे मिळत नाही आहे, तर आपण जर त्यांना जर काही इथं थांबून जर त्यांच्याकडून काहीतरी खरेदी केलं तर नक्कीच काहीतरी त्यांचा काहीतरी एक दोन फायदा होऊ शकतो. तर हा माझा मित्र आहे परशुराम चुके, तर तो थोडी जरा माहिती देईल तुम्हाला. कसं आहे, आपले काही गावकरी मंडळी असतात ते शेतकरी असतात, शेतकरी कुटुंबातून येतात आणि गरीब शेतकरी कुटुंबातून कुणीतरी काहीतरी असा बिझनेस आणतो. मला वाटतं मित्रांनो, तुमचं जर प्रेम असेल अशा गरीब शेतकऱ्यांवर, तर हा गरीब शेतकरी ज्याने आज एक छोटंसं हॉटेल मांडलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, हॉटेल छोटंच आहे, मोठं हॉटेल नाही, तुम्हाला दाखवतो. पण तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं जर प्रेम असेल, तुम्ही जर इकडे या मार्गे जर जात असाल तर इथं थांबलात तर तुमच्याकडून येणाऱ्या पैशातून हा आमचा गरीब शेतकरी सुद्धा उद्याचा मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. हे फक्त तुमच्या हातात आहे. बरोबर. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीला गरीब, आपल्याला माहिती आहे शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, आणि तोच हा जगाचा पोशिंदा आहे कोरोनाने दाखवून सुद्धा दिलेला आहे आपल्याला. नक्कीच आपण बघू शकतो. हे दादा आहेत, आपण त्यांच्याकडून थोडी जरा माहिती घेऊया. तेव्हा दादाने हे दिले. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं मंगेश सावंत. अच्छा, ओके. इथलं लोकेशन काय? आंबोली फणसवाडी. अच्छा, आंबोली फणसवाडी इथं लोकेशन आहे. हा जो रोड आहे त्या रोडचं नाव काय? वेंगुर्ला बेळगाव. अच्छा, वेंगुर्ला बेळगाव रोड का? अच्छा, ओके. हे तुमचं छोटंसं ही टपरी आहे का? अच्छा, इथं काय काय तुमच्याकडे मिळतं? आमलेट पाव, मॅगी, मिसळ, उसळ ऑर्डर असते तर घरगुती जेवण, भाकरी सुद्धा, म्हणजे नाचणीची भाकरी. अच्छा, म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर किती तासामध्ये तुम्ही बनवून देऊ शकता? आता मला दिवसाचं जेवण पाहिजे तर सकाळी 10 पर्यंत मला ऑर्डर दिली तर मी दुपारी जेवण बनवून ठेवतो. अच्छा, असं आहे का? आणि अजून तिकडे फणस वगैरे तुमचेच आहेत का? अच्छा, मग त्याचा रेट काय वगैरे दाखवा ना. अच्छा, 100 पासून चालू आहे का? जरा आपण बघूया. इथे फणस आहेत. अच्छा, ओके. हे कितीला आहे? हे 200-300. अच्छा, घ्याल तसे आहेत का? ओके. मग हे कसे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट देता की काढून वगैरे घरी देता? घरी काढून पण देतो आम्ही. जर सुटे पाहिजे असतील तर आम्ही घरी. अच्छा, लोकांना कापायला येत नाही ना. अच्छा, हो, काही लोकांना कापायला वगैरे येत नाही. बरोबर. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, अशा पद्धतीने हे घरी काढले जातात. आणि हे कितीला भेटते टोकरी? अच्छा, 20 रुपयाला. किती आहेत त्याच्यामध्ये? 8-10 पीस असतात. अच्छा, 8-10 पीस असतात. 20 रुपये आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने ह्याला चारखंडच बोलतात ना? हा, हे चारखंड आम्ही गुरांना घालतो. अच्छा, हे गुरांना घालता नंतर. आणि हे बघा, अशा पद्धतीत आहे. तर दादा, तुमचं काय हे सांगा ना, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, कोणाला जरी यायचं असेल किंवा. माझा नंबर आहे 7066901081, हॉटेल अनुराधा. अच्छा, हॉटेल अनुराधा. हे बघा, तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी. हॉटेल अनुराधा आहे इथं. आणि हे बघा, दादांचा नंबर पण वरती आहे, मी तुम्हाला दाखवतो. मंगेश गोविंद सावंत. खाली पण आहे. खाली पण आहे. हे बघा, ऑर्डर प्रमाणे जेवण तयार करून मिळेल. इथं लिहिलंय पण मंगेश अरविंद सावंत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7066901081. हे बघा, जेवण वगैरे तुम्ही जर ऑर्डर दिलीत. आणि इथलं जर लोकेशन जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर ते व्हॉट्सअपला देखील लोकेशन शेअर करू शकता ना? अच्छा, व्हॉट्सअपला देखील लोकेशन ते शेअर करू शकता तुम्हाला तुमच्या पद्धतीचं. अच्छा, ओके. अच्छा, म्हणजे कोणी जर समजा चिकन बिकन जर आणून दिलं तर तुम्ही करून देऊ शकता का? देतो. अच्छा, ओके. आणि चार्जेस असतील तसे आम्ही. अच्छा, ओके ओके. आणि काय नाही, महत्वाचं काही गरम गरम फ्रेश जेवण देण्याचे आम्ही. बरोबर. आणि ऑर्डर दिल्यानंतर किती तासामध्ये तुम्ही बनवून देऊ शकता? 2-3 तासामध्ये. अच्छा, ओके. म्हणजे एखाद्याला लोकेशन जर मिळत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे किंवा लोकेशन वगैरे पाठवू शकता? हो, पाठवू शकतो. अच्छा, एखाद्याला जर लोकेशन मिळत नसेल तर व्हॉट्सअपवरती वगैरे लोकेशन पाठवू शकता. आणि इथं समजा गेस्ट हाऊस वगैरे काय राहण्याची सोय वगैरे जर असेल आहे का इकडे? तुला भावतो इथे रूम्स आहेत. अच्छा, ओके. 7-8 रूम. अच्छा, तुम्हाला जर या रूटने जर तुम्ही येत असाल तरी पण हा एकदा रूट सांगा ना, रूटचं. बेळगाव वेंगुर्ला रोड. अच्छा, बेंगाल. हा इकडे बेळगावला जातो का? वेंगुर्ला. अच्छा, इकडे बेळगावला जातो आणि इकडे वेंगुर्ल्याला जातो.
आणि इकडे पिकनिक स्पॉट वगैरे कोणकोणते आहेत ना. अच्छा. कावळेसात पॉईंट सुसाईड पॉईंट एक आहे. अच्छा ओके परत आंबोलीत मुख्य धबधबा एक आहे ओके आणि डॅम बघण्यासारखं एक आहे. हिरण्यकेशी नदीचा उगम. अच्छा ओके तिथूनच आम्ही आता आलो इकडे. तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. अच्छा ओके परत राघवेश्वर स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. ओके ते पण पाहण्यासारखं आहे मस्त. अच्छा अच्छा ओके दादाने माहिती दिलेली आहे व्यवस्थित आणि तुम्हाला. बेळगाव रोडला एक आहे. अच्छा तो ओके पण बघण्यासारखं आहे. पावसात तिथे जास्त पर्यटक असतात. अच्छा ओके आता सीझन चालू झाला. आता सीझन चालू झाला. आता आम्ही जो व्हिडिओ शूट करतोय तो मे महिन्यात एंडिंगला शूट करतो. आता पावसाळा चालू होईल पुढच्या महिन्यात जूनमध्ये. आणि जर तुम्हाला जर इकडे या रूटला जर तुम्ही आलात आणि जर तुम्हाला काय जेवणाची ऑर्डर किंवा घरगुती जेवणाची सुद्धा ऑर्डर काय द्यायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला तो परत तुम्हाला मी दाखवतोय बघा. इथं हॉटेल अनुराधा म्हणून आहे. खाली नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे. इकडं दादांचं जरा एक पूर्ण एक छोटंसं असं एक हे आहे शॉप आहे दुकान हॉटेल पद्धतीचं आपण बोलू शकतो. इथं देखील बोर्ड वगैरे दाखवलेला आहे. आता यांच्याकडे आम्ही ताक वगैरे पितोय तर तुम्हाला दाखवतोय बघा. इथे ताक स्पेशल म्हणून इथे लिहिलं आहे. स्पेशल ताक मिळेल म्हणून ते मी तुम्हाला दाखवतो. किंवा घरगुती वस्तू ऍडजस्ट करून असं आम्ही बनवतो. अच्छा ओके महागाईतलं किंवा असं काय नाही. अच्छा ओके ओके सर्वसामान्य परवडेल असे त्या लोकांना पण. ओके ओके त्यात तो खुश होऊन झाला पाहिजे. बरोबर. हा माझा मित्र आहे परशुराम सुके. मित्रा काय सांगशील इथं आपण बाईकने आलोय तुझ्या घरी. हा माझा मित्र आहे त्याच्या मी घरी आलो होतो चंदगडमध्ये जिल्हा कोल्हापूर आणि गाव नांदुरे म्हणून. तर त्याच्या मी मुंबईतून 500 किलोमीटर घरी आलो. आज 3 ते 4 दिवस झाले त्याच्याबरोबर मी फिरतोय तर तो मला फिरवतोय. तर काय इथलं म्हणजे इथं काय आहे मित्रांनो हे जे आंबोली आहे ते आमच्या चंदगडपासून खूपच जवळ आहे. म्हणजे आम्ही शेजारी म्हणायला काही हरकत नाही. बरोबर ना दादा? मी सुद्धा या हॉटेलचा गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं हे जे हॉटेल आहे त्याचा सुद्धा मी स्वतः व्हिडिओ बनवणार होतो परंतु बॅटरी पूर्णपणे लो झालेली आहे. कारण माझे जे व्हिडिओ बनवते ज्यांच्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय एम्पर महेश त्यांचे जे काही व्हिडिओ त्यांनी फक्त शॉर्ट घेतले होते. काही नॉर्मली व्हिडिओ बनवले होते. मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत रोडपासून घेतलेले व्हिडिओ असल्यामुळे बॅटरी डाऊन झाली म्हणून मला या गरीब शेतकरी मुलग्याचा या हॉटेलचा व्हिडिओ घेता आला नाही. तुम्ही बघू शकता. तुम्ही शेड बघू शकता. म्हणजे एका गरीब शेतकऱ्याने एक छोटासा शेड बांधून हे हॉटेल बनवलेलं आहे. आणि मला वाटतं अशा गरीब शेतकऱ्यांना जर आपण सपोर्ट केला जर ह्या मार्गे जर जात असाल तर मोठमोठ्या हॉटेलमध्ये महागडे जेवण खाण्यापेक्षा आणि ते कधी कालचं बनवून ठेवलेलं असतं हे एकदम तुम्हाला इथे फ्रेश करून देणार. तर इथं गरीब शेतकऱ्याच्या हातचं चांगलं आणि शुद्ध ताजं जेवण जर तुम्हाला मिळालं. कारण शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. मोठी लोकांनी शेतकरी गरीब शेतकरी याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. फरक काय असतो सांगतो. शेतकरी हा उदार मनाचा असतो. तो आपल्या झोळीतलं सुद्धा काढून देत असतो आणि मोठी माणसं आपल्या झोळीतलं नाही. पैशाचा कधीच गर्व नसतो. मोठी लोक असतात त्यांना पैशाचा गर्व असतोच परंतु आपल्या झोळीतलं देण्यापेक्षा ते दुसऱ्याच्या झोळीतलं घेण्याचं त्यांना माणुसकी देखील नसते. हा तर आपले गरीब शेतकऱ्यांच्या मुलाने एक छोटंसं हॉटेल घातलेलं आहे. तुम्ही जर खरंच या मार्गे जात असाल तर मोठमोठ्या हॉटेलामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा छोट्याच्या हॉटेलामध्ये राहा. या थांबा इथे आणि त्यांचं तुमच्या समोर ते जेवण तुम्हाला बनवून देणार आहेत. जर अंडा भुर्जी मागितलं तुमच्या समोर बनवणार आहेत. ताजी गरम फ्रेश मिळणार. घरगुती जेवण जर असेल ना तुम्हाला जर तुमचं चिकन किंवा मटन वगैरे काय तर तुम्ही जर घेऊन येत असाल तेही देखील तुम्ही बनवून देणार आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये हा दुसरा आला. ह्याचा म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा मुलगा बघू शकता. ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा दुसरा. कितीला? तिसरीला. मित्रांनो बघू शकता किती. 16वा. अच्छा महाराष्ट्रामध्ये 16वा आणि सिंधुदुर्गामध्ये दुसरा. बाळा तुझं नाव काय? अनुराग. संपूर्ण बाळा नाव सांग. अनुराग मंगेश सावंत. अच्छा बघा मित्र म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा पोरग कुठेतरी पुढे जाताना दिसतंय. नक्कीच नक्कीच. आणि हे ज्या हॉटेलमध्ये जर आपण सपोर्ट केला तर एक शेतकऱ्याचा पोरगा मोठा होईल. आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा पोरगा जर मोठा झाला तर तो जगाचा आधार बनू शकतो. कारण गरजेला जर कोणी पडत असेल तर लहानातून मोठं झालेला जो शेतकऱ्याचा पोरगा असतो तो एनी टायमाला तुमच्या सुद्धा मदतीला धावू शकतो. नक्कीच नक्कीच. आम्ही हे तर छास मागवलंय ताक प्युअर म्हणजे मित्रांनी प्यायला. मित्रा कशी टेस्ट वगैरे कशी वाटली? टेस्ट छान आहे. अच्छा जशी तुम्हाला हॉटेलमध्ये बरेच हे घालून देतात तसं नाही. मसाला वगैरे एक साधारण ताक आहे आणि खूप छान आहे. हे ताक प्यायला जर आपण मोठ्या पुढे जाऊन हॉटेलला घेतलं तर 50 रुपये एक ग्लास आहे. नक्कीच नक्कीच. आंबटच असलेलं प्यावं. हो बरोबर. म्हणजे माझ्या मनात एक संशय हे होतं की आंबट ताक होतं जरा. म्हणजे मनात मी बोलून नाही दाखवलं. ताक म्हणजे दादा स्वतः म्हणतात आंबट ताक चांगलं का ते जरा कारण द्या. त्याच्यामुळे पचन क्रिया म्हणजे डायजेशन चांगलं होतं. अच्छा ओके बरोबर.
किंवा तुम्ही या दिवसात काहीतरी उष्ण खाल्ला बिल्ला बरोबर. पचनक्रियेला जड होतं तर हे ती झीज भरून काढत आहे ना. धन्यवाद दादा. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की हे अनुदादा यांचं हॉटेल आहे. जर तुम्ही या लाईनला जर आलात तर जरूर व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर जरूर करा. व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.